रामकृष्ण हरी. शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. मनुष्याने जीवनात येऊन काय करावं ह्याचं आदर्श उदाहरण म्हणजे बापू आहे. खरं पाहिलं तर परिस्थितीशी झुंजे देत परमार्थ टिकवून इतकं सोपं नव्हतं. पण त्या माणसाच्या चेहऱ्यावर कधीही हसू मावळलेलं मी पाहिलं नाही. दुसरी गोष्ट, परमार्थाचं तेज निरंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं. त्या माणसाचं एक वैशिष्ट्य होतं, लहानांना मोठं करण्यात त्यांना फार आनंद होता, महत्वाचं म्हणतं. आणि आपण सुखी व्हावे, जग निभावे ह्या उक्तीप्रमाणे ती वागत राहील. आणि देवाची ओळख जर करून घ्यायची असेल ना खऱ्या अर्थानं, देव वैकुंठातला पाहायची गरज नाही किंवा देवळातला पाहायची गरज नाही. आणि माणसातला देव पाहायचा असेल आणि माणसाचा देव कसा पाहावा बरं का, ह्याचं जर एक उत्तम उदाहरण असेल आणि जे कुणाकडून शिकावं तर ते बापूंच्याकडून शिकावं. साध्या सोप्या भाषेमध्ये समाजापर्यंत परमार्थ पोचवण्याचं काम त्यांनी अत्यंत सुंदर केलं. त्यांचा माझा प्रसंग बऱ्याच वेळा आला. तसं पाहिलं तर आता ह्या काळात सुद्धा आत्ता काही वयस्कर आघाडीचे कीर्तनकार आहेत बरं का, पण त्यांना पहिला पटका कोणी गुंडा असेल तर बापून. आता त्यातलेच एक आत्ता त्यातला पहिला पटका गुंडारे आमचे हरिभक्ती करायला परमस्नेह आदरणीय वैकुंठवासी लक्ष्मण पाटील किरळकर यांचं नुकतंच निधन झालं बरं का. त्यांच्याकडून जर बापूंच्या बद्दल ऐकायचं म्हटलं का नाही तर बापूंचे लक्ष्मण पाटील नेहमी म्हणायचे, बापू आम्ही जरी आत्ता खेळीमेळीत असलो तरी ज्यावेळेला मी कीर्तनात उभा राहतो ना त्याला बापू माझे बाप आहेत. इतकं गोड त्यांनी वरून माझं एकदा केलं होतं. कारण बापूंनी मला पहिला पटका गुंडला आणि खरं कीर्तनकारी क्षेत्रामध्ये बरं का मला जर उभं केलं असेल त्या माणसाला उभं केलं. आणि त्यानंतर अशी अनेक माणसांच्या त्यांचे उपकार आहेत, त्यात काही शंका नाही. पण बापूंच्याकडे एक कला सुंदर होती, माणसं जमवणं आणि ते टिकवणं हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि माणसं जमवणं सोपं आहे बरं का, टिकवणं फार कठीण असतं. त्याहीपेक्षा आपण त्यात टिकणं फार कठीण असतं. ते बापू टिकले कारण इतक्या दिवस दिंडी त्यांची वृद्धिंगत होत गेली बरं का. नवीन नवीन कलाकार त्यांच्या प्रेमानं तिथे गोळा झाले आणि त्याहीपेक्षा वयस्कर कलाकार होतेच होते, पण तरुण पोरसं त्यांच्यावर आकर्षित होती. कारण का बापूंचं प्रेम फार उत्कट असं होतं आणि समृद्ध करणारं होतं. तरुण मुलांना पाठीवर थाप देऊन बरं का स्वरात कसं बांधावं हे बापूंच्याकडून शिकावं. कारण स्वराधीश आपण ज्याला म्हणतो बरं का, स्वराधीश असतील, गाणारे स्वराधीश असतात, पण स्वर कसा असावा, तो लावावा कसा आणि पक्वाज किती स्वरात किती पटीत असावा हे बारकाईचं लक्ष. मी नेहमी नवीन पक्वाजाला एक उदाहरण देत असतो. तुम्हाला जर पक्वाज ऐकायचाच असेल, मी ऐकलेले पक्वाज एक हरिभक्तीपरायण वाठारची बलदेवगिरी, त्यानंतर 2 नंबर बापू गोजेगावकर बापू आणि त्याच्यानंतर तिसरा पक्वाज कुसुंबीकर, हे 3 पक्वाज. आणि त्याच्यानंतर 4था नंबर असेल तर भाऊ गुरव लोणी मोसरे, शांती पक्वाज ऐकावेत कारण त्यांची जी थाप होती. आता जे क्लासिकल पुष्कळ आहेत त्यात शंका नाही, क्लासिकल आहेत, सुंदर वाजवतात, अगदी तयारी वाजतात, शंका आहे. पण वारकरी बाद जो आहे ना तो त्यांच्याकडून शिकण्यासारखा. अजून सध्याला कुसुंबीकर त्यातले आहेत. माणसानं कुसुंबीकरने आमच्यात एक वेळेस पक्वाज वाजवला, लक्ष्मण पाटील अक्षरशः वेडे झाले, इतकं त्यांचं वाजवं गोड होतं. आणि बापूंचा पक्वाज मी शिरसोडीत बऱ्याच वेळा ऐकलाय. पण त्यावेळेला ते माणसं सहज वाजवत जे आता 2-2 माईक असतात, पण अर्ध्या 2 किलोमीटर आवाज येतो पक्वाजात. त्या काळात भाऊ गुरुवासांच्या दिंडीत तसली पक्वाज घेऊन ही मंडळी चालते. सुरुवातीच्या काळात बापून दिंडी चालू केली, कोण पक्वाजा होता, स्वतः होते. पण स्वतः पक्वाजही वाजवायचा, माणसंही जमवायची, त्यांचं बघायचं. ही माणसं टिकवून इतकं सोपं नाही. मी गेल्या वेळेस वारीत कीर्तन केलं तेव्हा हेच महाराज सांगितले की तुम्ही वारीच्या लोकांना तुमच्यातलं बाळ कधी हरवून देऊ नका, म्हणजे हनुमंत महाराजांची आई कायम राहील. आणि आईहून जगणं इतकं सोपं नाही बरं का. आई कुणीतरी म्हणावं ही गोष्ट वेगळी आहे हो, बाप कुणी म्हणावं ही गोष्ट वेगळी आहे. पण बापासारखं वागणं फार कठीण आहे, आईसारखी माया करणं फार कठीण आहे. आणि जीवन इतकं सोपं नाही आपलं बरं का. ते जीवन जगण्याकरता अशा महात्म्यांचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवावा आणि आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच जगावं, हे खरं तर बापूंनी शिकवलं. आणि शिकता शिकता त्यांनी अनेकांना हे शिकवलं. मला एक त्यांच्या दिंडीचं वैशिष्ट्य गेल्या वर्षी आवडलं की फारसं फार माणसं त्यांच्या दिंडीत चालतायत, हे वैभव मोठा आहे. एक पहिले
सुभाष महाराज कोळेवाडीकर, अख्खा रामोशी समाज दारू पिणारा, काढणारा, विकणारा सगळा माळकरी केला. त्याच्यानंतर बापूंचं एक कौतुक मला आहे, अशी माणसं जगाच्या पाठीवर आता सुद्धा जे दिंडी मालक आहेत किंवा संस्था चालक असतील यांनी हा आदर्श घेणं गरजेचं आहे. आणि आमच्यासारख्या पुढे ही आदर्श मंडळी भेटली, आम्हाला आमच्या जीवनात ही मंडळी भेटली, हे आमचं भाग्य आहे. कारण अजून एक तरुण पोरांच्या सुद्धा पुढे बोलतो की कारण त्यांची कीर्तन मी आवडीने ऐकतो का, त्यात एखादं वाक्य आपल्याला मोठं सुचून जात असतं. तरुण पोरं सुंदर बोलतात, नाही असं नाही, तरुण पोरं सुद्धा. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, ह्या लोकांच्या आदर्शातून शिकलोय म्हणून मी तरुणाशी गोड असतो. तरुणाशी मी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम, काही गोष्टी आता माझ्या आयुष्यात मला करता आल्या नाहीत, है की नाही. जे सुख, जो आनंद होता कलेमध्ये, तो मला नाही उपभोगता आला, पण मी त्यांच्या रूपाने तो उपभोगतो. आणि बापूंना जे होतं ते, बापूंच्याकडे कला होती, स्वर होता, आवाज होता आणि वाजवण्याचं ज्ञान होतं. दोन्ही बाजू त्यांच्याकडे भक्कम होते. शिवाय बोलण्याची कला फार मोठी होती. बोलता बोलता सहज विरोध करावा. लिंबाच्या वाडीत त्यांनी थोडं प्रवचन केलं. मी म्हटलं बापू अत्यंत सुंदर बघा. मला म्हणजे तुमच्या इतकं मला बोलायचं का? हा मोठेपणा मनाचा आहे. म्हणजे मी किती मोठं बोलतो ह्यापेक्षा आपल्या समोरचा किती मोठा बोलायला पाहिजे ही अपेक्षा ठेवून त्याला आणखी प्रोत्साहित करणं, ही महत्वाची कला आपल्याकडे पाहिजे. त्याला किती येते ह्यापेक्षा त्याला किती यायला पाहिजे ह्याचा विचार करून जास्त गरजेचं आहे. आणि तो स्वतःबद्दलही विचार करायला पाहिजे. मी कसा वागतो ह्यापेक्षा मी माणसाशी कसं वागायला पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे. आणि ह्या गोष्टींचा विचार बापूंच्याकडे जास्त होता आणि हे मला भावलं. आणि अशी माणसं निरंतर स्मरणात राहतील ह्यात शंका नाही. आणि ही निरंतर शंका, आणि खरं सांगतो तुम्हाला, ह्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी सुद्धा हा आदर्श टिकवावा आणि आदर्श टिकवून बापूंचं नाव अजून तेजोमय करावं अशी मी त्यांच्या मुलांना आणि प्रभूचरणी प्रार्थना करून त्यांनाही बुद्धी तशी देऊन देवानं सहाय्य करावं आणि त्यांच्याकडून हे गोड काम करून बापूंचं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं जावं. एवढंच मी इथं बोलतो आणि इथं थांबतो. रामकृष्ण हरी.